नमस्कार। आज मी तोंडी लावण्यासाठी कच्च्या पपईची भाजी बनवणार आहे। चवीला अतिशय छान लागते ही भाजी। भाजी बनवण्यासाठी एक कच्चा पपई धुवून त्याची वरची जी हिरवी साल आहे ती काढून घ्यायची। पपईची हिरवी साल काढताना त्या पपईच्या चिकामुळे हाताला थोडंसं चिकटपणा येतो। जास्त जाडसर नाही, पातळ पातळ साल काढून घ्यायची। पपईची साल काढून घेतली की त्याचा शेंडा आणि बुडका थोडासा वेगळा करायचा आणि मधून त्याचे 2 भाग करायचे। मी आणलेला पपई थोडासा पिकायला लागलेला आहे, त्यामुळे आतमध्ये पपईला लालसर रंग आलेला आहे। याच्या आतमधल्या बिया आणि जो पांढरा भाग आहे तो चवीला कडू असतो, त्यामुळे चमच्याने बाजूला काढून घ्यायचा। किसणीच्या मदतीने पपई जाडसर किसून घ्यायचा, बारीक किसून घ्यायचा नाही। बारीक किसणीने जर पपई किसली तर भाजी चिकट होते, त्यामुळे जाड किसणीनेच पपई किसून घ्या। पपई किसताना हाताला लागणार नाही याची काळजी घ्यायची, कारण की जेव्हा आपण पपई किसत असतो त्याच्या चिकामुळे पपई हातातून सारखी घसरत असते, त्यामुळे हळूहळू काळजी घेत ही पपई किसून घ्यायची। आपण सगळेजण पिकलेली पपई खातच असतो, पण कच्चे पपई पण एकदा खाऊन बघा, त्याचे खूप फायदे आहेत। कच्च्या पपईमध्ये विटामिन बी, विटामिन सी आणि विटामिन ई मोठ्या प्रमाणात असतात। ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा ह्याची भाजी बनवून नक्की खा, कारण ह्याच्यात कॅलरीचं प्रमाण खूप कमी असतं। पण कोणतीही गोष्ट अति चांगली नसते, त्यामुळे थोडीशी सांभाळूनच खायची। ह्याच पद्धतीने आपण सगळी पपई किसून घ्यायची आहे आणि आता ह्या पपईच्या किसामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि 10 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं। अशीच भाजी केली तरी चालेल, फक्त भाजी सुटसुटीत न होता एकदम चिकट होऊन जाते, त्यामुळे हे पाणी आपण वेगळं करून घेणार आहोत। आणि हे पाणी टाकून द्यायचं नाही, ह्याच्यात थोडंसं मध टाकून हे पाणी पियायचं। पण जर तुम्ही पाणी हे पिण्यासाठी वापरणार असेल तर मीठ खूपच कमी, म्हणजे चिमूटभरच टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही, तर खारट होणार हे पाणी। 5-10 मिनिटांनंतर एका कॉटनच्या कपड्यामध्ये सगळा किसा काढून घ्यायचा। असं हे हाताने पिळलं तरी चालेल, पण ते खूप काम वाढतं, त्यामुळे एक कॉटनच्या कपड्यामध्ये चांगलं व्यवस्थित एकाच वेळेला पिळून घ्यायचं। आणि पिळलेलं हे पाणी टाकून न देता थोडासा मध आणि लिंबूरस टाकून पिलं तरी चालेल, पण पाणी पियायचं असेल तर मी आधीच सांगितलेलं आहे मीठ खूप कमी टाकायचं। मी मुंबईला होते त्यावेळी समोसा बरोबर किंवा ढोकळ्याबरोबर ही भाजी आम्हाला चटणी म्हणून मिळायची, त्यावेळी मला ही खूप आवडायची भाजी। पण पुण्यात कुठेही चटणी म्हणून ही भाजी मिळत नाही, त्यामुळे मी ही घरीच बनवायची ठरवली। हे पाणी काढल्यानंतर एकदम पपईचा किस कोरडा होतो। भाजी शिजवताना आपण जरा सुद्धा पाण्याचा उपयोग करणार नाही, कारण की अर्धवट कच्चीच भाजी ही छान लागते। तर या भाजीसाठी लागणारी फोडणीची तयारी करूया आपण। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं। तेल गरम झालं की त्याच्यात 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडू द्यायची, तेव्हाच त्या फोडणीचा खमंग वास येतो। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचे जिरे आणि अर्धा चमचा बारीक बडीशोप टाकायची। नंतर या फोडणीमध्ये 8-10 कढीपत्त्याची पानं आणि 3-4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडासा चिमूटभर हिंग टाकायचा। अर्धा मिनिटभर व्यवस्थित ही फोडणी परतून घ्यायची। कढीपत्त्याची पानं कडक झाली की गॅस बंद करायचा। तेल ऑलरेडी खूप गरम झालंय, त्यामुळे फोडणी जळू शकते, त्यामुळे ह्यावेळी गॅस बंद करायचा। आता तयार झालेली फोडणी आपण एका वाटीत काढून घेणार आहोत। हे काही नाही, मी फक्त थोडंसं भांडी वाचवायचं काम केलेलं आहे, कारण की आपण परत वरून तडका देण्यासाठी वेगळी कढई काढतो, त्याच्याऐवजी आधीच फोडणी तयार करून घ्यायची। कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक ठेवायचं आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून हळद टाकून जो आपण पपईचा किस किसून घेतलेला आहे तो टाकायचा। हळदीमुळे भाजीला रंग छान येतो, त्यामुळे तेलामध्ये हळद थोडीशी भाजून घ्यायची। फोडणीच्या वेळी बंद केलेला गॅस मी आता परत चालू करून घेतलेला आहे, माझ्याकडून सांगायचं राहिलं। आता या हळदीमध्ये व्यवस्थित सगळा पपईचा किस मिसळून घ्यायचा। मीठ टाकताना पहिलं पण आपण मीठ टाकलेलं आहे हे लक्षात घ्यायचं, पण आपण ते पिळून काढले त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी झालं असेल, त्यामुळे थोडंसं एखादा किस घेऊन चाकून बघायचा आणि जेवढं मीठ लागत असेल तेवढं टाकायचं। भाजीला चटपटीत चव येण्यासाठी पाव चमचे भाजलेले जिऱ्याची पूड आणि पाव चमचा चाट मसाला टाकायचा। आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि मीठ टाकल्यामुळे पपईला परत थोडंसं पाणी सुटेल आणि त्याच पाण्यावर आपण ही भाजी वाफून घ्यायची। 2 ते 3 मिनिटं कढईवर झाकण ठेवून भाजी चांगली वाफून घ्यायची। कढई जर खूप पातळ असेल आणि तुम्हाला वाटत असेल की भाजी चिकटू शकते तर काय करायचं, जेव्हा झाकण ठेवतो त्याच्यावर पाणी ठेवायचं, त्यामुळे कढईमध्ये जी वाफ तयार होते ते वरच्या थंड पाण्यामुळे पाण्यात रूपांतर होऊन ते पाणी परत भाजीमध्ये पडेल आणि भाजी करपणार नाही। 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे। आता आवळ्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आवळ्याचा रस जरी तुम्ही टाकला तरी चालेल, आणि जर हे दोन्ही नसतील तर आवडीप्रमाणे तुम्ही आमचूर पावडर टाकली तरी चालेल। पण या आंबटपणामुळे या पपईच्या भाजीला एकदम छान चव येते। तिघापैकी 1 तर ह्याच्यामध्ये नक्की टाका। लिंबाचा रस टाकल्यावर अर्धा मिनिटभर परत ही भाजी झाकण ठेवून वाफून घ्यायची। आणि जर तुम्हाला भाजी कच्ची आवडत नसेल तर जो आपण पहिला रस पिळून घेतलेला आहे पपईचा तो ह्याच्यामध्ये टाकायचा। आणि रस जर टाकणार असाल तर मिठाचं प्रमाण मात्र लक्षात ठेवायचं। आणि जी आपण पहिली फोडणी तयार करून घेतली होती ती याच्यामध्ये टाकायची आणि नंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। कोथिंबीरमुळे भाजीला चवही छान येते आणि दिसतेही खूप सुंदर।
माझ्या लहान मुलांनी तर ही भाजी खूप आवडीने खाल्ली, त्यामुळे तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर त्यांना ही भाजी खाऊ घाला. तुम्ही कधी पपईची भाजी बनवली आहे का? जर बनवली असेल तर ती कशा पद्धतीने बनवली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूप सुटसुटीत भाजी तयार झालेली आहे बघा आणि दिसायला अतिशय छान दिसते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. धन्यवाद.